हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर आज आपण बनवणार आहोत ड्रायफ्रूट्स मखाण्याचे लाडू. त्यासाठी येथे मी एक बाउल भरून मखाने घेतले आहेत, 1 वाटी डाळ्या, 2 वाट्या गूळ, 1 वाटी बदाम, 1 वाटी अक्रोड, 2 चमचे खसखस घेतले आहे, 1 वाटी काजू घेतले आहे. आता इथे एक पॅन गरम करण्यासाठी ठेवला आहे. त्यामध्ये आता आपण मखाने भाजून घेणार आहोत. मखाने थोडे कडक म्हणजे असं हाताने तुटतील इतपत भाजून घ्यायचे आहे. मखाने आपले भाजून झाले आहेत, ते काढून घेतले आहे. हाताने तुटतील इतपत भाजून घ्यायचे आहे. त्यानंतर आता काजू भाजून घेणार आहोत. काजू भाजून झाले आहेत, आता आपण ते काढून घेतले आहे. हे सर्व मिक्स करतच राहायचे आहे. आता मी अक्रोड टाकले आहे. हे सर्व आपल्याला हलकं हलकं भाजून घ्यायचं आहे. त्यामुळे हे लाडू जास्त दिवस टिकतात, लवकर खराब होत नाही. बदाम घेतले आहेत, बदाम पण थोडे भाजून घ्यायचे आहेत. जास्त पण नाही, एकदम असं गरम होण्या इतकेच ड्रायफ्रूट्स आपल्याला भाजायचे आहे. त्यानंतर इथे मी खसखस पण भाजून घेतली आहे. खसखस पण काढून घ्यायची आहे. त्यानंतर एक कढई घ्यायची आहे. त्यामध्ये मी गूळ टाकला आहे. गूळ तुम्ही जास्त थोडा घेतला तरी चालेल. इथे 2 चमचेच पाणी टाकायचे आहे, पाणी जास्त नाही टाकायचं आहे. गूळ वितळेल इतकंच पाणी टाकायचं आहे. हे सर्व आता आपण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे. याची पावडर तयार झाली आहे. आता यामध्ये फुटाण्याची डाळ भाजायची नाही आहे, ती तशीच मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे. गुळाचा पाक तयार झाला आहे. गूळ फक्त पाक नाही बनवायचा, एक फक्त वितळून घ्यायचा आहे. गॅस बंद करायचा आहे. आणि हे आता जे आपण पावडर मिक्सरमधून बारीक करून घेतले आहे सगळे ड्रायफ्रुट्स, त्यामध्ये आता हे गूळ टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचे आहे. हे लाडू थंडीसाठी खूप चांगले आहे. लहान मुलांसाठी तर खूप पौष्टिक आहे मखाण्याचे लाडू. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा, लवकर खराब पण नाही होत. इथे मी मीडियम साईजचे लाडू बनवून घेतले आहे. इतक्या प्रमाणात माझे 25 लाडू तयार झाले आहे. हे लाडू एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. पाक थोडा थंड झाल्यावरच मिक्स करायचा आहे.